तर मित्रांनो आपल्याला आज हिरो जे पी मध्ये एक ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी दिसून येत आहे. तर याचा ॲनालिसिस मी शेअर करतो आणि ट्रेड कुठे घेणार आहे, कसा घेणार आहे याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम पाहता हा जो 15 मिनिटावरचा हिरो जे पी आयचा चार्ट आहे. ओके, हिरो जे पी आयचा चार्ट आता यामध्ये ट्रेड ऑपॉर्च्युनिटी काय, तरी 15 मिनिटावरती तुम्ही पाहताय की हे या रेंजमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स घेत मार्केट चाललेलं आहे. ओके, मार्केट चाललेलं आहे आणि इथं पाहताय की ही जी एक सपोर्ट लेवल आहे आता ती रेजिस्टन्सचं काम करते. इथून बघा, इथून रेजिस्टन्स भेटतो, इथून रेजिस्टन्स भेटतो. मग तुम्ही म्हणणार की आता रेजिस्टन्स भेटतो तर सेलिंग केलं पाहिजे इथे. ओके, तर सेलिंग का करायचं नाही आणि बाईंगकडे आपण कसं जाणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला 4 आवर्स टाईम फ्रेमवरती घेऊन जातो. ओके, मल्टिपल कन्फर्मेशनसाठी मित्रांनो हायर टाईम फ्रेम वापरायच्या, डेलीच्या, विकलीच्या, आवर्सच्या. ओके, आता 4 आवर्स टाईम फ्रेमवरती इथं गेल्यानंतर तुम्ही इथं स्पष्ट पाहताय की ओके, इथं स्पष्ट दिसून येते की 4 आवर टाइम फ्रेमवरती हा झोन एक सपोर्ट लेवल आहे, हा झोन एक रेजिस्टन्स लेवल आहे. आता तसं पाहायला गेलं तर अजूनपर्यंत याने इथपर्यंत मुवमेंट दिलेली नाही. ओके, इथपर्यंत जाऊन रेजिस्टन्स कट टू कट फेस केलेलं नाही, त्यामुळे हा प्रॉपर रेजिस्टन्स मानता येणार नाही. मार्केट इकडे जाऊ शकते. ओके, मार्केट इकडे जाऊ शकते. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला गेला तरी 3 लाईन वगैरे स्ट्राईक असा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. याच्या हायला एंट्री बनते बुलिश साईडला. ओके, तर सध्याला इथं बऱ्याच लोकांना बेअरिश साईड दिसून येत असेल, पण मला इथं बुलिश साईडला एंट्री दिसते. आता हेच जर मी 15 मिनिटावर तुम्हाला एंट्रीज वगैरे एक्सप्लेन करतो, 15 मिनिटावरती एक्सप्लेन करायला गेलं तर आता एंट्री प्रॉपर आपली कुठं भेटणार आहे. आता 4 आवर टाइम फ्रेमवरती पाहायला गेलं तर कन्सोलिडेशन झोन नंतर, इथल्या कन्सोलिडेशन झोन नंतर हे टार्गेट राहील. ओके, 15 मिनिट टाइम फ्रेमवरती कन्सोलिडेशन तुटल्यानंतर सध्याला यामध्ये एंट्री प्रॉपर कशी घ्यायचं हे तुम्हाला सांगतो. तर जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण फिबोनाची टूल वापरतो, तसंच फिबोनाची टूलच्या मदतीने ते एंट्रीचा प्रयत्न करणार आहे. ओके, लो टू हाय मार्क केलं, लो टू लो टू हाय इथं मार्क केलेला आहे. आणि ज्या वेळेस कॅन्डल या आपलं जो मेजर रिव्हर्सल झोन किंवा ट्रेंड कंटिन्युएशन झोन मानले जाते 0.5 आणि 0.6 याच्यामध्ये इथं कुठं कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेस आपण इथं ट्रेड प्लेस करणार आहे. ओके, टार्गेट सध्याला फर्स्ट टार्गेट इथपर्यंतच राहील, एस एल या स्विंगच्या खाली ठेवेल मी. आणि सेकंड टार्गेट पाहायला गेलं तर होल्डिंगनुसार ए 4 आवर्स टाइम फ्रेमवरती इथपर्यंत राहील. आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो की प्रॉफिट वगैरे कसं राहील किंवा एस एल आला तर किती डॉलरचा येईल. आता जस्ट इथं कॅन्डल क्लोज झाली की आपण त्यामध्ये डायरेक्ट एंट्री करणार आहे. त्याचा हाय तुटायला लागला त्या कॅन्डलचा की आता पहिले टार्गेट पाहायला गेलं तर जवळपास $2.5 आहे आणि एस एल पण $2.5 आसपास आहे. म्हणजे 1:1चं पहिले टार्गेट भेटतंय आपल्याला जर एंट्रीची क्लोजिंग इथं झाली तर. आणि जर सेलिंग साईडला जर जायचं म्हणलं यामध्ये तर या लोच्या खाली कॅन्डल क्लोजिंग होणं महत्वाचं आहे. ओके, सध्या कन्सोलिडेशन झोनमध्येच किंवा साईडवेज म्हणता येईल या स्टॉकला. या दोन्ही ज्या रेंज इथं ड्रॉ केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत काय सांगू शकत नाही की काय होईल. आता जसं याच्यामध्ये कॅन्डल क्लोज होईल तसं आपण एंट्री प्रॉपर घेणार आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग दिसेल तुम्हाला एंट्री घेतलेली. ओके, यामध्ये थोडासा रिस्की स्टॉक असल्यामुळे 0.01 लॉट मी फक्त बाय करीन. ओके, तर होऊन त्या प्रोसेसच्या ट्रेडला पाहूया की यामध्ये काय होतं, एंट्री भेटते का नाही भेटली तर टार्गेट किंवा एसेल काय होते. जसं की आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे 161.85 ला इथं आपल्या बाईंगची ऑर्डर प्लेस झालेली आहे. आणि जसं की ॲज युजल आपण जे म्हणलं होतं की 0.6 आणि 0.5च्या मध्ये कॅन्डलला क्लोजिंग दिले की आपण आपली एंट्री इनिशिएट करणार आहे. तशी एंट्री आपली इथं झालेली आहे. प्रॉफिट वगैरे जो काय आता चाललेला आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आता वेट करूया ट्रेडमध्ये की टार्गेटपर्यंत जातोय का, रिव्हर्स फिरून एसेल वगैरे आपला होतोय. ओके, पुढचे अपडेट भेटतील हळूहळू ट्रेडचं जसं एक्झिक्युशन होईल तसं. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, जसं की आपण जो ट्रेड दिला होता त्याचा ॲनालिसिस आधी शेअर करतं की कुठं आपण ऑर्डर टाकणार आहे बाईंगची आणि कुठं सेलिंगची टाकणार आहे. ओके, तर जसं की इथं आपण बाईंग केलं होतं, आपण म्हणलं होतं की 0.6 आणि 0.5 या फिबोनाची लेवलमध्ये जर या ट्रेडनं क्लोजिंग दिलं तर आपली एंट्री इनिशिएट होणार. तर एंट्री इथं आपली झाली होती आणि इथून आपलं फर्स्ट टार्गेट पूर्ण झालेलं आहे. ओके, तर मी तर सध्याला 1:1च प्रेफर करतो. ओके, 1:1च प्रेफर करतो. आता विषय कसा झाला, जर ज्यावेळेस कधी जास्त 1:2च्या वगैरे किंवा स्विंग पोझिशनल ट्रेडच्या मागं जातो, असं सपोर्टला ज्यावेळेस ट्रेड भेटतो ना त्यावेळेस असं निम्म्यात किंवा मध्ये आधी ट्रेड भेटतो तिथं आपण 1:1 किंवा 2च्या आसपास जातो. तर इथं थोडासा स्विंगच्या खाली असेल मोठा होता त्याच्यामुळे 1:1च आपण बुक केलेलं आहे.
ओके, जसा की ट्रेड दिलेल्या आपल्या वेनुसार परफेक्ट चाललेला आहे. फर्स्ट टार्गेट हे होतं ते आपल्या अचीव झालेलं आहे. तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की तो ट्रेड एक्झिक्यूट केला होता इथं मी, आणि इथं ट्रेड क्लोज झालेला आहे. आता ट्रेडिंगची क्लोजिंगची प्राइस काय आहे आणि बाईंगची प्राइस काय आहे, तर यामध्ये जवळपास तुम्ही पाहताय की जसं की तुम्ही पाहताय की जो आपण ट्रेड आहे ना तो 61,185ला बाय केला आणि 435ला सेल केला, म्हणजे प्रॉपर $2.5 म्हणजे पण 25 पिप्स म्हणू शकताय. $2.5 प्रॉफिट यामध्ये पाहिजे व्हायला पाहिजे होतं. पण आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतं की स्वॅप वगैरे जातो, चार्जेस वगैरे काहीतरी थोडेफार इंटरनल लागतात आणि बराच प्रॉफिट यामधून कमी होतो. त्याच्यामुळे 1.69चा दाखवत आहे, पण प्रॉपरली तुम्ही पाहायला गेलं तर जवळपास 25 पिप्स ते आहेत. 25 पिप्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि राहता विषय कसं, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आणि ब्रोकरचा चार्ट यामध्ये पण खूप डिफरन्स दिसतो. आणि दिवस सकाळपासून आपण हा एकच ट्रेड केलेला आहे. 0.01 पोझिशन मी सेल बाय केली होती. $1.69 आता पहिला प्रॉफिट झालेला. बघू आता जमलं तर इव्हिनिंगमध्ये आपण ट्रेड घेऊ, त्याचं सुद्धा अनालिसिस शेअर करू. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतं की ट्रेड कसा प्लेस करायचा, कोणत्या ठिकाणी प्लेस करायचा, ओके, ॲनालिसिस कसं करायचं हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मोस्टली मी माझे व्हिडिओ जे लाईव्ह ट्रेडिंग नसतात पण पोस्ट ॲनालिसिस असतं ट्रेड घेतल्यानंतर. पण या ॲनालिसिसमधून सुद्धा तुम्ही तुमच्या लेवल वगैरे कशा काढायच्या आणि एंट्री एक्झिट हे शिकू शकता. जर तुम्हाला थोडंसं तरी वाटत असेल काहीतरी शिकायला भेटतं यामध्ये, ओके, फिबोनाची टूल कसं यूज करायचं वगैरे, या बेसिक गोष्टी जरी तुम्हाला शिकायला भेटत असतील ना, तरी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता पुढच्या लेटेस्ट इन्फॉर्मेशनसाठी. आता तुम्ही बघताय की हा प्रॉपरली आपला असा ट्रेड होता यामध्ये. ओके, बाईंग सेलिंगचं जे होतं टार्गेट वगैरे आपले अचीव झालेलं आहे आणि एक्झिटही झालेलं आहे. पाहू शकताय की इथं पाहू शकताय तुम्ही की 18,185ला बाईंग, ओके, 18,185ला आपलं बाईंग होतं. 435ला सेलिंग होतं. आता विषय काय माहिती आहे का, ॲक्च्युली 435ची ऑर्डर इथं सेलिंगची आहे, ओके, इथं आहे. पण आता इथं 2-3 लाईन किंवा करंट प्राइस तिथं आहे आणि वरती रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ते थोडंच खाली दाखवत आहे. रेजिस्टन्सची लाईन हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली. आणि एस एल आपला इथं होता 1:1चं टार्गेट होतं, ते आपलं अचीव झालेलं आहे. आता तुम्हाला 1.69 दिसत आहे, $60 होतं, पण लॉस पण आपला तेवढाच झाला असता. ओके, लॉस पण तेवढाच झाला असता. आता इथं तुम्ही शुअरली पाहू शकताय की 50 म्हणजे $2.5 आणि 25 पिप्स आहेत की तिला 435ला. पण ते थोडंसं कमी येतं, स्वॅप वगैरे जातो किंवा इंटरनल चार्जेस काय जात असतील, आणि ब्रोकरच्या चार्टमध्ये पण डिफरन्स राहतो थोडा. ओके, तर भेटूया पुढच्या असेच अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये.